शेतकरी मित्रांनो, आज आपण युनियन वाल्व पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे जे वाल्व आहेत हे PVC मटेरियलपासून बनवले जातात, त्यामुळे लॉंग टाईमसाठी तुम्ही याचा वापर करू शकता। तर हे जे वाल्व आहेत हे या वाल्वमध्ये थ्रेड असतात, त्यामुळे काय होतं आपण त्याला एका साईडने ओपन देखील करू शकतो। तर आता ओपन करून मी दाखवणारच आहे। पहा, थ्रेड जे आहेत थ्रेडच्या मदतीने आपण याला ओपन करू शकतो। तर हे ड्रिपची जी सबमेनची लाईन आहे त्याला शक्यतो युनियन वाल्व जोडले जातात, किंवा ड्रिपच्या लाईनसाठी जिथे ड्रिप केलेलं आहे अशा ठिकाणी हे युनियन वाल्व जोडले जातात। पहा, आतमध्ये एक रिंग आहे, तर ही रिंग अत्यंत उपयुक्त आहे। जर ही रिंग व्यवस्थित काम नसेल करत तर वाल्व लिकेज होऊ शकतात किंवा तिथून पाणी गळू शकते, त्यामुळे रिंगची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। हे युनियन वाल्व जे आपण PVC मध्ये फिटिंग करतो तर थ्रेडच्या मदतीने आपण त्याला ओपन देखील करू शकतो। त्यामुळे काय होतं PVC पाईप प्रत्येक वेळेस कापण्याची संभावना कमी होते किंवा कापण्याची गरज भासत नाही। या वाल्व सोबतच अशा पद्धतीने युनियन देखील आपण वापरू शकतो, किंवा युनियन कनेक्टर याला म्हटलं जातं। तर याच्यामध्ये रिंग असते, त्याची काळजी घेणे गरजेचं आहे। तर हे युनियन कनेक्टर केव्हा वापरले जातात? ज्यावेळेस तुम्ही तुमचं जर लिकेज वगैरे PVC मध्ये झालं असेल आणि जर तिथे तुम्हाला अशा वेळेस काय होतं पूर्ण PVC कट करावा लागतो, तर युनियन वाल्व असतील तर या थ्रेडच्या मदतीने तुम्ही खोलू शकता आणि त्यावेळेस ते सेपरेट करून ते लिकेज तुम्ही काढू शकता। म्हणून युनियन वाल्वचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो, आणि आजकाल ड्रिप जिथे जिथे केलं जातं तिथे युनियन वाल्व किंवा युनियन कनेक्टर हे जोडले जातातच। तर याच्यामध्ये सिंगल आणि डबल अशा दोन्ही पद्धतीने युनियन वाल्व असतात। तर आपण दोन्ही पाहणार आहोत। आता आपण सिंगल युनियन पाहिलेलं आहे, डबल युनियनचाही एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवणार आहे। डबल युनियनमध्ये काय होतं, दोन्ही बाजूने त्याला थ्रेड असतात आणि त्याच्या मदतीने आपण ते यूज करू शकतो। पहा, हा डबल युनियन वाल्व आहे। तर याच्यामध्ये काय होतं, दोन्ही साईडने त्याला थ्रेड आहेत आणि दोन्ही साईडने आपण ते ओपन करू शकतो। त्यामुळे त्याचा फायदा असा होतो की जर कधी PVCचं लिकेज वगैरे झालं असेल किंवा लिकेज जास्त प्रमाणात होत असेल तर आपल्याला PVC कट करायची गरज भासत नाही, आणि आपण अशा पद्धतीने युनियन वाल्व तिथून ओपन करू शकतो आणि ते जे काही लिकेज वगैरे आहे आपण ते काढू शकतो। त्यामुळे युनियन वाल्वचा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो। तर अशा पद्धतीने आपण डबल युनियन आणि सिंगल युनियन त्यासोबतच युनियन कनेक्टर असं दोन्ही पाहिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इथे पहा, या PVC लाईनला लिकेज झालेला आहे। तर हे लिकेज काढण्यासाठी आपल्याला PVC लाईन कट करावी लागली असते, परंतु इथे युनियन वाल्व असल्यामुळे आपण थ्रेडच्या मदतीने हे ओपन करू शकतो आणि इझिली हे लिकेज आपण काढू शकतो, आणि हे लिकेज काढल्यानंतर परत थ्रेडच्या मदतीने आपण हे जोडू देखील शकतो। तर हाच युनियन वाल्वचा मेन फायदा आहे, जो की आपण आता पाहिलेला आहे। म्हणून युनियन वाल्व हे PVC लाईनमध्ये जोडणे अत्यंत गरजेचे आहे किंवा फायदेशीर आहे असं म्हटलं तरी चालेल। धन्यवाद।